नमस्कार, लज्जतदारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल सोलकढी। कोकमाला गावाकडे सोल असं म्हणतात, म्हणूनच याला सोलकढी हे नाव पडलं। सुरुवातीला एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यामध्ये कोकम भिजवून ठेवा। त्यात चवीनुसार मीठ घाला आणि ते बाजूला ठेवा। अर्धी वाटी ओल्या नारळाचं खोबरं किसून घ्या। आता या किसलेल्या खोबऱ्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, 1 छोटी हिरवी मिरची आणि रंगासाठी थोडंसं बीट घाला। आता त्यामध्ये पाणी घाला आणि मिक्सरमध्ये वाटा। वाटताना खूप बारीक नाही, थोडंसं जाडसर वाटा। आता हे गाळणीने गाळून घ्या। गाळून झाल्यावर उरलेला चव पुन्हा मिक्सरमध्ये टाका। थोडं पाणी घाला आणि अजून 2दा तसाच रस काढून घ्या। आता हा रस भिजवलेल्या कोकमामध्ये मिसळा। बस, तयार झाली आपल्या कोकणची गुलाबी सोलकढी। जेवणानंतर प्यायल्याने पचन छान होतं। जेवण बनवायचा कंटाळा आला तर सोलकढी, भात आणि बटाट्याचे काप जबरदस्त लागतात। तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट्समध्ये कशी झाली ते नक्की सांगा। बटाट्याच्या कापाची लिंक पण खाली दिली आहे। लाईक करा, शेअर करा आणि लज्जतदार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।